घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला, वडिलांचं छत्र हरवलेलं, वडिलांची झालेली निर्घृण हत्या, हे सगळं दुःख बाजूला सारून आता सरपंच संतोष देशमुखांची लेक आज 12वीची परीक्षा देते। वैभवी देशमुख बद्दल आपण बोलतोय। वैभवी देशमुखची आजपासून 12वीची परीक्षा सुरू झाली आहे। एकीकडे आपल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून ही लेक लढा देतीये, रस्त्यावरती उतरून संघर्ष करतीये, तर दुसरीकडे वडिलांचं स्वप्न साकार व्हावं म्हणून परीक्षेलाही सामोरी जातीये। ही दृश्य आपण पाहतोय, अतिशय भावनिक अशी ही दृश्य आहे। एकीकडे वैभवी देशमुख हिच्या घरावरती दुःखाचा सध्या डोंगर कोसळला आहे। तिच्या वडिलांची निर्घृण हत्या झाली आणि अजूनही ती न्याय मागतीये, मात्र न्याय तिला मिळत नाहीये। तर दुसरीकडे आज 12वीची परीक्षा सुरू होतीये। हे सगळं दुःख बाजूला ठेवून, मनावरती अतिशय दगड ठेवून वैभवी आजपासून परीक्षेला सामोरी जाणार आहे। 12वीची परीक्षा आजपासून वैभवीची सुरू होतीये आणि त्यासाठी तिने आपल्या वडिलांचं आशीर्वादही घेतले आहेत। वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी ही लेक आज 12वीची परीक्षा देणार आहे। घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला, वडिलांचं छत्र हरवलेलं, वडिलांची झालेली निर्घृण हत्या, हे सगळं दुःख बाजूला सारून आता सरपंच संतोष देशमुखांची लेक आज 12वीची परीक्षा देते। वैभवी देशमुख बद्दल आपण बोलतोय। वैभवी देशमुखची आजपासून 12वीची परीक्षा सुरू झाली आहे। एकीकडे आपल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून ही लेक लढा देतीये, रस्त्यावरती उतरून संघर्ष करतीये, तर दुसरीकडे वडिलांचं स्वप्न साकार व्हावं म्हणून परीक्षेलाही सामोरी जातीये। ही दृश्य आपण पाहतोय, अतिशय भावनिक अशी ही दृश्य आहे। एकीकडे वैभवी देशमुख हिच्या घरावरती दुःखाचा सध्या डोंगर कोसळला आहे। तिच्या वडिलांची निर्घृण हत्या झाली आणि अजूनही ती न्याय मागतीये, मात्र न्याय तिला मिळत नाहीये। तर दुसरीकडे आज 12वीची परीक्षा सुरू होतीये। हे सगळं दुःख बाजूला ठेवून, मनावरती अतिशय दगड ठेवून वैभवी आजपासून परीक्षेला सामोरी जाणार आहे। 12वीची परीक्षा आजपासून वैभवीची सुरू होतीये आणि त्यासाठी तिने आपल्या वडिलांचं आशीर्वादही घेतले आहेत। वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी ही लेक आज 12वीची परीक्षा देणार आहे।